झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. शरद पवारांचा बाबा आढाव यांच्या आंदोलनाला पाठिंबा. संसदीय लोकशाही पद्धतीवरच राज्यकर्त्यांचा आघात. आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला. शरद पवारांकडून ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त. ईव्हीएम मध्ये मतदाराने दिलेल्या मताचा पुरावा काय, तर माझं मत संबंधित व्यक्तीलाच मिळाल्याचा देखील पुरावा काय, बाबा आढाव यांच्याकडून प्रश्न उपस्थित. सरकारला विरोधक नकोच आहेत. सरकारी तिजोरीतून लोकांना पैशांचं वाटप सुरू. सरकार जनतेची फसवणूक करतंय, बाबा आढावांचा आरोप. ईव्हीएम हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनियर. राज्यात ईव्हीएम बाबत चर्चा सुरू असताना महादेव जानकरांचं मोठं वक्तव्य. ईव्हीएम मध्ये घोटाळा म्हणून महायुतीच्या जागा आल्या, जानकरांचा आरोप. सायंकाळी 5 वाजेपासून रात्री 11:30 वाजेपर्यंत 76 लाख मतं कशी वाढली, संजय राऊतांचा सवाल. तर बाबा आढाव आंदोलनात उतरले. हळूहळू महाराष्ट्रही आंदोलनात उतरेल, राऊतांची प्रतिक्रिया. बाबा आढाव यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास जनआक्रोश तयार होईल. बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. निकालापूर्वी सोशल मीडियावर विरोधकांच्या मतदानाची यादी फिरत होती. निकालानंतर त्या यादीतील मतं तंतोतंत जुळाली, रोहिणी खडसेंचा आरोप. तर बॅलेटवर निवडणुका घ्यायला का घाबरता, रोहिणी खडसेंचा सवाल. ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाचा 3रा दिवस. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा बाबा आढाव यांचा आरोप. उद्धव ठाकरे बाबा आढाव यांची भेट घेणार. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा बाबा आढावांचा आरोप. महाराष्ट्रातील 24 उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. विरोधकांची ईव्हीएम विरोधात राज्यभर मोहीम सुरू. तर काही मतदारसंघात सत्ताधाऱ्यांकडूनही ईव्हीएम पडताळणीची मागणी. मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यास आम्हाला गृह खातं मिळावं. शिंदे मुख्यमंत्री असताना गृह खातं फडणवीसांकडे होतं, संजय शिरसाट यांचं विधान. सरकार स्थापनेच्या चर्चा बातम्यांमधून होत नाहीत. तिन्ही नेते मिळून निर्णय घेतील. केंद्रीय नेतृत्व त्याला मान्यता देईल. शिरसाटांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह खातं होतं, मग आता गृह खातं आमच्याकडे असावं असं वाटण्यात चुकीचं काय, भरत गोगावलेंचा सवाल. गृह खातं मिळालं तरच शिंदे उपमुख्यमंत्री राहणार. शिंदे गृह खात्यावर अडून बसल्याची सूत्रांची माहिती. तर गृह खातं न मिळाल्यास शिंदे दुसऱ्याला उपमुख्यमंत्री करण्याची शक्यता. भाजप एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही. गृहमंत्रीपदावरून शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच. भाजपकडून शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर, सूत्रांची माहिती. संजय राऊत सध्या अस्वस्थ आहेत. सरकार गेलं, आमदार गेले, काँग्रेस वेगळा विचार करताना त्यांना कुणी विचारत नाही. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. तर राऊत स्वस्थ मानसिकतेत आल्यानंतर त्यांचं ऐकू, बावनकुळेंचा टोला. भाजप अजून मुख्यमंत्री का ठरवत नाही हे माहीत नाही, संजय शिरसाट यांचं मोठं विधान. मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा शिंदे दरेगावात जातात. आज संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार. ठाकरे गटाचे नेते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत लागते. ईडी सीबीआयचं भय असणारे मोठा निर्णय घेऊ शकत नाहीत, राऊतांचा शिंदे गटाला टोला. शिवसेना फोडल्यानं शिंदेंना मेहरबानी म्हणून मुख्यमंत्री केलं होतं. शिंदेंच्या डोळ्यात आता चमक दिसत नाही, चेहरा पडला. भाजप नाग जे सोबत येतात त्यांना दंश मारतात, राऊतांचा हल्लाबोल. निकालानंतर मानसिक संतुलन कुणाचं बिघडलं हे कळालंय. जनतेनं गद्दार लाचारांना त्यांची जागा दाखवली, संजय शिरसाटांचा राऊतांना उत्तर. महायुतीची बैठक लांबणीवर. काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरेगावात. पुढील 2 दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या बैठका नाहीत. स्पष्ट बहुमत असतानाही सरकार बनत नाही. राज्यात सध्या जे काही चाललंय ते अशोभनीय आहे. सरकार स्थापनेवरून पवारांचा निशाणा. 5 डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. TV9 मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती. लवकरच अधिकृत घोषणा. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फरक. योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून राऊतांचं वक्तव्य. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब. माझ्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निरर्थक. खासदार मुरलीधर मोहोळांकडून मुख्यमंत्रीपदासाठीच्या चर्चेला पूर्णविराम. भाई जगतापांचं बोलणं वाचाळवीरांसारखं. प्रवीण दरेकरांची भाई जगतापांना प्रत्युत्तर. तर निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगतापांकडून श्वानाची उपमा. निवडणूक आयोगाचा अपमान केल्यानं भाई जगतापांवर कारवाई करा. सोमय्यांकडून निवडणूक आयोग मुंबई पोलीस आयुक्तालयाकडे पत्र. मी निवडणूक आयोगाची माफी मागणार नाही. निवडणूक आयोग ही हुजुरीसारखं काम करतंय, भाई जगताप यांचा आरोप.
अमरावती पराभवानंतर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचे भावनिक बॅनर. कालचा दिवस आपला नव्हता, पण भविष्य आपलं असेल, बॅनरवरील आशय. ठाकरे गटाच्या राजन साळवींची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीची मागणी. राजापूर मतदारसंघात ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी. राजन साळवींनी 94,400 रुपयांचं शुल्क भरलं. मला जरांगे फॅक्टरचा फायदा झाला. उसाला 3,500 रुपये दर देणार. उसाला दर देण्याचा शब्द पाळणार. आमदार अभिजित पाटलांचं आश्वासन. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयारी सुरू. 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता. बीडच्या परळीत डॉक्टरनं तपासणीवेळी तरुणीची छेड काढल्याचा आरोप. विनयभंग करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल. आज परळी बंदची हाक. आंदोलकांकडून पोलिसांना निवेदन. धाराशिवमध्ये पालकमंत्री पदासाठी समर्थकांची बॅनरबाजी. राणा जगजितसिंह आणि तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्यांचे बॅनर. जिल्ह्यातील दोन्ही आमदारांचे समर्थक उत्साही, मात्र मंत्रिपदच ठरेना. पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम आज रात्रकालीन ब्लॉक, तर मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामासाठी उद्या मेगा ब्लॉक. एकनाथ शिंदेच्या कारकिर्दीत तापोळा बामनोली भागाचा कायापालट. दरेगावातील जलपर्यटन विकास आराखडा तयार. काँग्रेसकडून नागपूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरेंकडून बैठका सुरू. मनपा हद्दीत काँग्रेस 8 लाख सदस्य करणार. जळगावच्या लोणावळी परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ. शेतातील साहित्यांची चोरी. परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात बैल बाजारात तेजी. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर बैलजोड्या विक्रीसाठी. चाळीसगावातील गिरणा नदीवरील बहाळ गावाला जोडणाऱ्या पुलाची दुरवस्था. नवीन पूल बांधण्यासाठी नागरिकांकडून वारंवार मागणी. पालघरच्या वसईत संविधान बचाव आणि मूलभूत हक्कांसाठी जनजागृती रॅलीचं आयोजन. रॅलीत शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग. पुणे जिल्ह्यातील अनेक भागात कांद्याच्या रोपाला थंडी आणि धुक्याचा फटका. कांद्याची रोपं पिवळी पडून खराब होत असल्यानं शेतकरी हवालदिल. चंद्रपुरात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. मजुरांअभावी कापूस शेतातच पडून. बुलढाण्याच्या खामगावमध्ये बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू. भंडाऱ्याच्या लाखनीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन. साकोली विधानसभेत मिळालेल्या विजयानिमित्त लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सत्कार. गोंदियाच्या देवरी चिंचवडमध्ये एसटी महामंडळाच्या बसचा अपघात. बसमध्ये विद्यार्थी नसल्यानं कोणतीही जीवितहानी नाही. पुण्याच्या जुन्नरमधील डिंगोरेत पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या सांबराचा गावकऱ्यांकडून बचाव. अतोनात प्रयत्नांनंतर सांबराला विहिरीतून बाहेर काढत जीवनदान. वर्ध्यात मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक. मोबाईल आणि दुचाकीसह 95,000चा मुद्देमाल जप्त. मार्गशीर्ष महिन्याच्या आगमनामुळे देवीच्या पूजेच्या साहित्याच्या मागणीत वाढ. पहिल्या आठवड्यात विक्रीत वाढ होईल. व्यापाऱ्यांकडून आशा व्यक्त. वाशिमच्या काटा गावातील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक गाण्यांच्या तालावर व्यायामाचा नवा प्रयोग. शाळेकडून दर शनिवारी आणि रविवारी विद्यार्थ्यांसाठी व्यायाम सत्र. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला. तापमान 10 अंश सेल्सिअसवर. पुढील काही दिवस थंडीचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज. नाशिक आणि निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद. कडाक्याच्या थंडीनं निफाड नाशिककर गारठलेत. पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला. पुण्यात महाबळेश्वर लोणावळ्यापेक्षाही कमी तापमान. पुण्यात 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे मुंबईत गारठा वाढला. सांताक्रूजमध्ये 16.5 अंश तापमानाची नोंद. पुढील 3 दिवसात तापमानात आणखी घट होऊन थंडीचा कडाका वाढणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 11 अंशावर गेल्यानं शहर गारठलं. दिवसभर वातावरणात गारवा असल्यानं सर्दी, खोकला, हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.